नमस्कार मंडळी, मी गौरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. चेन्नईचा साऊथ इंडियन पाहुणचार झाला आहे, महाबलीपुरममध्ये देवदर्शनसुद्धा झालं आहे आणि आता आपण चाललो आहे पाँडिचेरीला. पाँडिचेरी म्हटलं ना की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे अथांग असे समुद्रकिनारे, क्लीन बीचेस, फ्रेंच स्टाईल कॅफेज, तामिळ आणि फ्रेंच स्टाईलचे खाद्यपदार्थ आणि मनसोक्त नाचायला आणि धिंगाणा घालायला मिळणारे युरोपियन स्टाईलचे पब्स. चला तर मग जीवाची पाँडिचेरी करूया आज. लेट्स स्टार्ट टुडेज जर्नी. नोवोटेलचा ब्रेकफास्ट अप्रतिम होता. पोटभर खाऊन निघालोय. गाडीत बसून मी आता झोपू दे नको म्हणजे झालं. काल महाबलीपुरमवरून येताना तसा खरंच खूप लेट झाला होता. तुम्ही चेन्नई आणि महाबलीपुरमचा व्लॉग बघितलात की नाही? जर नसेल बघितला तर मी कुठेतरी आय बटनवरती लिंक देते, तर तोही तुम्ही नक्की बघा. पाँडिचेरीला आपण 2 दिवस राहणार आहोत. सो व्हिडिओ पण मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते, कारण एकाच पार्टमध्ये मी जर इन्क्लूड करायला गेले ना तर तो व्हिडिओ प्रचंड मोठा होईल आणि मला ना मोठे व्हिडिओ बनवायला आणि बघायला दोन्हीही नाही आवडत. I like it short and simple. Pondicherry's original name is Puducherry, meaning new settlement. Around 1963, French founded this town and built in its present form. एका बाजूला गर्द झाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सोबत देणारा हा समुद्र. What a view यार, सच में मजा आ गया. एवढ्या सुंदर रस्त्यावर जर आपण थांबलो नाही तर रस्त्याला वाईट वाटेल. थोडं थांबूया. या रस्त्यालगत तसे भरपूर कॅफे आहेत. जरा जाऊन बघूया, काहीतरी थंडगार प्यायला मिळतंय का ते. गरम खूप होत आहे आज. सकाळ आहे, मनात काहीतरी वाह्यात विचार आणू नका. थंडगार लिंबू पाण्याबद्दल बोलतेय मी. सकाळीच काय राहावं. म्हणजे सकाळ आहे ना, लिंबू पाण्यापासून सुरुवात करू, मग बघू रात्रीपर्यंत आपण काय काय पितो ते. काय बरं वाटतंय, सुकून एकदम. अमृताहुनी गोड लागे मज आज लिंबू पाणी, अशी वाली काहीतरी फिलिंग आली आहे या गरमीत मला. बरं वाटलं. चला आता पुढच्या प्रवासाला लागूया, फारच टाइमपास झालाय. आणि आपण फायनली एंटर करतोय पाँडिचेरीत. आपण थेट फ्रेंच कॉलनी म्हणजेच व्हाईट टाउनला जातोय. नावातच काय रुबाब आहे ना, फ्रेंच कॉलनी. वाह. असं म्हणतात साधारण 200 वर्ष फ्रेंच लोकांनी पाँडिचेरीवर राज्य केले. त्या दरम्यान हे लोक इथेच राहत असत. त्याचमुळे या एरियामध्ये फ्रेंच स्टाईल घरं, गार्डन्स आणि कॅफे भरपूर पाहायला मिळतात. घरं बघाल तर मोस्टली येलो, ब्लू कलर्समध्ये पेंट केलेली आहेत, विथ व्हाईट ॲज अ हायलायटिंग कलर. हे कलर्स ना सॉलिड व्हायब्रंट आहेत, एकदम फ्रेश आणि युनिक लुक देत आहेत या कॉलनीला.
इकडे ना रस्त्यांची, बिल्डिंग्सची नावं पण फ्रेंचमध्ये लिहिली आहेत. नाही, वाचायचं मी अजिबात कष्ट घेणार नाहीये. गेले 2 दिवस ना तमिळ स्टाईल इंग्लिश शिकण्यात गेलेत माझे. आता अजून फ्रेंच शिकायचे म्हणजे 2 दिवसात ना फारच अभ्यास होईल. फ्रेंच ना आपण ॲक्च्युली फ्रान्सला जाऊ ना तेव्हा शिकूया. रस्ते एकदम क्लीन आहेत इकडचे. मोठेच्या मोठे रस्ते, मधूनच आजूबाजूला जाणाऱ्या बाईक्स, सायकल्स, रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडं, युरोपियन स्टाईलचे शॉप्स, कॅफेज, एखाद्या कॅफेच्या बाजूला जाताना येणारा मस्त फ्रेश बेकरी फूडचा सुवास. या एरियाला ना एकदम टिपिकल फ्रेंच येट विंटेज वाईब देत आहे. थोडक्यात काय, आपण सध्या फ्रान्समध्ये फिरतोय हे समजायला हरकत नाही. काय म्हणताय? या युरोपियन टाईप्सच्या शॉप्समध्ये वेस्टर्न कपडे काय कमाल दिसत आहेत. आय होप रेट इकडचे इंडियन असतील, नाहीतर मला खरंच शॉपिंग करून ना आता ह्यांच्या दुकानातच कामाला राहायला लागेल. फ्रेंच कॉलनीमध्ये भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. आता ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि भूक पण लागली आहे. गेले 2 दिवस ना लंच प्रॉपरली झालाच नाही आहे. बट आज मस्त सागर संगीत नॉनव्हेजवर ताव मारायचा बेत आहे. श्वेताताई आपल्यासाठी रेस्टॉरंट शोधते. लेट्स गो हॅव सम डिलिशियस लंच टुडे. टॉप फ्लोअरमध्ये रेस्टॉरंट आहे. इकडे जरा गच्ची दिसली त्यामुळे बसायला थोडी बाहेर आले. मला ओपन एअर रेस्टॉरंट्स ना भरपूर आवडतात. प्रॉन्स करी, मशरूम मसाला, राईस, चपात्या. आहा, मेन्यू वाचतानाच ना माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. कोलंबी ना आपल्या प्रचंड आवडीचा विषय आहे. त्यात एकदम चेट्टीनाड स्टाईल करीची ना मी साऊथ इंडियाला आल्यापासून फॅन झाली आहे. मॅरिनेशन एकदम अप्रतिम झालंय या कोलंबीचं आणि त्यात त्याचे परफेक्ट मसाले. आहा, लाजवाब, मजा आ गया. लंच करून निघालोय. मस्त ना एक झोप काढायची इच्छा आहे आणि त्यात ॲडिशनली आता आपण पुढचं डेस्टिनेशन बघायला चाललोय. ते आहे अरबिंदो आश्रम, जे मेडिटेशनसाठी फेमस आहे. पुढचं समजून जाता तुम्ही, मी काही बोलत नाहीये. पोचलोय आता आपण अरबिंदो आश्रम जवळ. आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाहीये. मी जाते आणि येऊन मग तुम्हाला सांगते माझा अनुभव. सर अरबिंदो यांनी हा आश्रम त्यांच्या आध्यात्मिक कार्यासाठी 1910 मध्ये बांधला होता. आश्रमाच्या आतमध्ये त्यांची समाधी आहे. इकडे मेडिटेशन सुद्धा होतात. त्यामुळेच इकडे आतमध्ये जाताना तुम्हाला फोन पण बंद करावा लागतो. आश्रम खरंच खूप सुंदर आहे. भरपूर वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची लागवड केली आहे आतमध्ये.
मोठीच्या मोठी झाडं आहेत, त्यांची सावली फार शांत आणि आनंददायी आहे. एकदम ना नीरव शांतता होती आतमध्ये. जरा 10 मिनिटं बसलो तिकडे. फोन बंद होता, बोलणं अलाउड नव्हतं, त्यामुळे स्वतःच्या विचारांबरोबरच बसायची 10 मिनिटं का होईना पण संधी मिळाली. आय मस्ट ॲडमिट, खरंच आतमध्ये फार काम आणि रिलॅक्स वाटलं. इट वॉज रिअली अ नाईस एक्सपिरियन्स. बट अगेन, जर मुलांना घेऊन पॉंडिचेरीला फिरायला येत असाल देन यू कॅन शुअरली स्किप दिस प्लेस. कारण आपल्यालाच शांत बसता येत नाही, मुलांना आपण काय शांत बसायला सांगणार. आश्रमाच्या बाहेर ना एकदम लोकल सुवेनियर्सची छोटे छोटे थेले आहेत. रंगीबेरंगी कलरफुल स्ट्रीट्स दिसत आहेत त्याच्यामुळे. सर अरबिंदो आश्रमानंतर आता आपण आलोय पॉंडिचेरीच्या सगळ्यात फेमस गणपती मंदिराकडे, विनायगार मंदिर. काल खरं तर खूपच मंदिरं बघितली आहेत मी, त्यामुळे आज धार्मिक स्थळं इन्क्लूड नव्हती करायची आयटिनरीमध्ये. बट पॉंडिचेरीमध्ये आलोय आणि फेमस मंदिर आणि चर्च नाही बघितलं असं कसं होणार यार. पांडिचेरी घूमते घूमते मुझे अपने जैसे और एक ब्लॉगर मिले हैं जो अपने चैनल के बारे में कुछ बताएंगे. हमारा भी चैनल है आयुष नागर फैमिली शो, प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब करें. और ये दीदी के बीच चैनल बहुत अच्छी है और हम भी पौंडीचेरी घूमते हैं और हम सब साथ में पांडिचेरी घूमने वाले हैं. गणपती बाप्पाचं हे मंदिर 500 वर्षापूर्वीचं आहे. हे मंदिर सुद्धा द्रविडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे. मंदिराचा दरवाजा जवळजवळ 18 फीट उंचीचा आहे. असं म्हणतात मंदिरात जेव्हा मेन पूजा असते तेव्हा अख्खाच्या अख्खा हत्ती यातनं आतमध्ये जाऊ शकतो. या मंदिराबद्दल पण बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक अशी की फ्रेंच जेव्हा पॉंडिचेरीत इकडे राहत होते त्यांना या मंदिराच्या जागी म्हणजे त्याच्या पाठी एक किल्ला बांधायचा होता. त्यासाठी त्यांना हे मंदिर या जागेवरनं हलवायचं होतं. रोज हे फ्रेंच लोक मंदिरातली जी गणपतीची मूर्ती आहे ती समुद्रात नेऊन टाकायचे. दुसऱ्या दिवशी ही मूर्ती स्वतःहून आपल्या मूळ जागी प्रकट व्हायची. हे खूप दिवस चाललं. शेवटी फ्रेंच लोकांनी माघार घेतली आणि मंदिराचं पावित्र्य मान्य केलं. मंदिराच्या आतमध्ये सुंदर कोरीव नक्षीकाम आहे आणि त्यात वेगवेगळ्या रंगाचे जे कलर्स वापरले आहेत ना ते फार उठून दिसत आहेत. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती सोन्याच्या रथावर विराजमान आहे. आता परत एक लिंबू पाणी ब्रेक, क्विक ब्रेक, आणि नंतर आपण चाललोय पॉंडिचेरीच्या द फेमस चर्चसाठी. अब हम राजगिरा का लड्डू खा रहे हैं. हाँ यस, हमारे विनोद जी भी अभी खा रहे हैं. तो अब हम राजगिरा का लड्डू सुनेंगे इन तमिल. Tamil we call this kambu laddu. Kambu laddu. Kambu laddu. Family of ragi, केलवरग बोलते हैं. इसका kambu laddu. तो आप फर्स्ट टाइम खा रहे हो तो कैसे लग रहा है? अच्छा है, but looks like heavy, but it's so weightless. गुड, यू लाइक इट. और आपको कुछ बोलना है देवी जी? जी नहीं, थैंक यू. आता आपण आहोत पॉंडिचेरीच्या फेमस चर्च जवळ, ज्याचं नाव आहे सेक्रेड ऑफ बेसिलिका चर्च. फ्रेंच लोकांनी बांधलेले हे चर्च जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे. क्रिसमसच्या संध्याकाळी इथे असं म्हणतात भरपूर मोठं सेलिब्रेशन होतं. This church has an amazing blend of French and Indian architecture, and it is known as one of the most beautiful churches in India.
चर्चच्या आतमध्ये काचेच्या पेंटिंग्स, झुंबर आणि दिवे यांनी अप्रतिम सजावट केली आहे. ख्रिस्ताच्या जन्मामधील काही घटना त्यांनी भिंतीवरती कोरल्या आहेत. छान शांत वाटले इकडे बसून. आता चालूया पुढच्या प्रवासाला. चर्च नंतर आता पॉंडिचेरी लाईट हाऊस बघायला आलोय. बट सगळ्या गोंधळात लाईट हाऊसचे टायमिंग बघायला विसरलोय. आत्ता इथे पोचल्यावर समजतंय की लाईट हाऊस तर बंद झालंय. सो आता आपण लाईट हाऊस बाहेरूनच बघणार आहोत. अजून करा मध्ये मध्ये टाइमपास. आता आपण आलोय पॉंडिचेरी लाईट हाऊसच्या एकदम बाजूला असलेल्या बीचवर. सनसेट आता कधीही होईल. ॲक्च्युली ना सनसेट रॉक बीचला जाऊन बघायचा होता. बट सनसेट पर्यंत मी काही आता रॉक बीचला पोहोचू शकत नाही. सो जैसे दीपिका पडुकोन ने ये जवानी है दीवानी मूवी में कहा है ना, जिंदगी में कितना भी ट्राई करो कुछ ना कुछ तो छूटेगा ही. तो जहाँ है वही का मजा लेते हैं. फायनली आय एम रिअली हॅपी की सनसेट बघायला मिळालाय. मस्त थंडगार वारा सुटलाय आज बीचवरती. थोडा टाइम इकडे रिलॅक्स करणार आहोत आणि नंतर पॉंडिचेरीचं नाईट लाईफ एन्जॉय करायला जाणार आहोत. इकडे सॉलिड फेमस युरोपियन स्टाईलचे पब्स आहेत. सो लेट्स पार्टी टू नाईट. हां, तिकडे शूटिंग मी अजिबात करणार नाहीये, काही अपरिहार्य कारणांमुळे. आय होप तुम्ही समजून घ्याल. हो, बाय द वे, मी ग्रीक बे या सॉलिड अलिशान हॉटेलमध्ये राहते, विच हॅज अ प्रायव्हेट बीच. जरी मी हॉटेल रात्री शूट केलं तरी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज के लिए बस इतना ही. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए stay happy and healthy and mainly enjoy your life guys. This is Gauri Maske signing off.